नमस्कार लातूरकर, लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर आता आपण या प्रॉपर्टी बद्दल डिटेल्स माहिती घेऊयात। या ठिकाणी आपण या आता प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत। विवेकानंद चौकापासून कृपा सदन शाळा आहे मित्रांनो, त्या शाळेपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे। समोरील रोड हा 30 फूट रुंदीचा आहे। 7 पाणी लेआउट सँक्शन मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो। 1800 स्क्वेअर फूट मध्ये असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे। या ठिकाणी आपण हा प्रॉपर्टीचा पेस पाहू शकता। पार्किंग प्लस त्यांनी गार्डन पण समोरच्या साईडला सोडलेले आहे। व्हीआयपी बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो। कृपा सदन शाळेजवळच आहे आणि शाळेला लगत असलेला हा आपला बिग बंगलो, मोठ्या साईज मध्ये असलेला बंगलो आहे। छान असं त्याला त्यांनी इंटिरियर केलेलं आहे। बाहेरील साईडला पण त्यांनी पीओपी केलेली आहे आणि पार्किंगचा पेस पण सोडलेला आहे। या बंगलोची विशेषता म्हणजे बाहेरील साईडनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी स्टेप दिले आहेत। या ठिकाणी आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत। फर्स्ट फ्लोअरला त्यांनी 2 BHK दिलेला आहे आणि सेकंड फ्लोअरला 3 मास्टर बेडरूम आणि 1 रूम काढलेले आहे मित्रांनो। या ठिकाणी आता आपण ही फर्स्ट हॉलचा व्ह्यू पाहणार आहोत। छान असं त्याला इंटिरियर केलेलं आहे, पीओपी केलेली आहे आणि सेमी फर्निचर केलेला हा बिग बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे मित्रांनो। 1800 स्क्वेअर फीट मध्ये त्या याची साईज आहे मित्रांनो। छान असं इव्हॉल्युशन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। सर्वच वस्तू आहेत तशा त्यांनी या ठिकाणी आपल्याला विक्री करणार आहेत मित्रांनो। यामधील आपल्याला कोणतीही वस्तू त्यांनी हलवणार नाहीत मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता छान असे इंटिरियर केलेलं आहे त्यांनी या हॉलला आणि हॉल लगतच फर्स्ट बेडरूम दिलेली आहे। या पण बेडरूमला त्यांनी छान असं सोफा सेट केलेलं आहे, छान असं फर्निचर केलेलं आहे। या ठिकाणी ही सेकंड बेडरूम पाहू शकता। सेकंड बेडरूमला पण त्यांनी पीओपी केलेली आहे। व्हेंटिलेशनसाठी दोन्ही साईडनी विंडो सोडलेले आहे। वास्तुशास्त्रानुसार त्यांनी याची रचना केलेली आहे। या रूमला लगतच मोठ्या साईज मध्ये त्यांनी किचन केलेलं आहे आणि किचनला त्यांनी सुंदर अशी पीओपी आणि फर्निश केलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी त्यांनी किचन ट्रॉली पण दिलेली आहे। या किचन रूमला त्यांनी किचन ट्रॉली दिलेली आहे। एल शेप मध्ये किचन आहे। दोन्ही साईडनी विंडो दिलेले आहेत आणि पाठीमागील साईडला त्यांनी युटिलिटी पेस साठी जागा पण सोडलेली आहे। पाठीमागील साईडला पण डोर आहे आणि सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी आपण किचन मधूनही जाऊ शकतो मित्रांनो। हे आता आपण किचनचा व्ह्यू पाहिलेला आहे। मोठ्या साईज मध्ये हे किचन दिलेलं आहे। या ठिकाणी हा युटिलिटीचा पेस त्यांनी दिलेला आहे। हे झालं फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू मित्रांनो। आता आपण एक हॉल, एक बेडरूम आणि किचन, आता आपण शेवटची मास्टर बेडरूम पाहणार आहोत मित्रांनो। या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत। आपल्याला किचन मधून हॉल मध्ये जाता येतं आणि हॉल मधूनही बेडरूम मध्ये जाता येतं किंवा किचन मध्ये येता येतं मित्रांनो। अशी त्यांनी याची रचना केलेली आहे। आता या ठिकाणी ही आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहिलेली आहेत आणि आता ही शेवटची आपण मास्टर बेडरूम पाहणार आहोत। या ठिकाणी ही त्यांनी मास्टर बेडरूम दिलेली आहे मित्रांनो। पाहू शकता ही फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू झालेला आहे मित्रांनो। या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ओनरचा नंबर दिलेला आहे। या प्रॉपर्टी संदर्भातील सर्व डिटेल्स माहिती तुम्ही त्यांच्याशी विचारपूस करू शकता मित्रांनो। या पण रूमला पीओपी केलेली आहे, तसेच सेमी फर्निश केलेला आहे। चला तर आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊ। सेकंड फ्लोअरला त्यांनी 4 रूम दिलेले आहेत। त्या रूम बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे 1,60,00,000 सांगत आहेत। ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो। सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी बाहेरील साईडनी स्टेप दिलेले आहेत। आता सेकंड फ्लोअरला हे आपण हा पेस पाहू शकता मित्रांनो। या ठिकाणी आपण आलेलो आहोत सेकंड फ्लोअरला आणि थर्ड फ्लोअरला एक त्यांनी स्टोरेज रूम पण दिलेली आहे। हे आता आपण सेकंड फ्लोअरची फर्स्ट बेडरूम पाहत आहोत। या पण रूमला छान असं त्यांनी इंटिरियर प्लस पीओपी केलेली आहे आणि सोफा सेटचं त्यांनी डेकोरेट पण केलेलं आहे। छान असं चांगल्या क्वालिटीचे त्यांनी या बांधकामाला मटेरियल वापरलेलं आहे मित्रांनो। 2022 ते 23 मधले हे कन्स्ट्रक्शन आहे। लोनची सुविधा पण उपलब्ध आहे आणि आता आपण ही सेकंड बेडरूम पाहत आहोत। आता ह्यात राहिलेल्या 3 बेडरूम ते मास्टर बेडरूम दिले आहेत त्यांनी। टॉयलेट बाथरूम अटॅच असलेल्या ह्या त्यांनी बेडरूम या ठिकाणी दिले आहेत मित्रांनो। या पण रूमला त्यांनी पीओपी केलेली आहे। छान असं सेमी फर्निश्ड ही पण रूम केलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी ही मास्टर बेडरूम आहे, पाहू शकता त्यांनी। या ठिकाणी हा कॉट बेसिस त्यांनी पण पीओपी आणि प्लस फर्निश केलेलं या ठिकाणी आपण रूम पाहू शकता मित्रांनो। हे मोठ्या साईज मध्ये त्यांनी टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत आणि या घराची विशेषता म्हणजे यांनी 3 रूमला 3 टॉयलेट बाथरूम दिले आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला
कॉमन आणि मास्टर बेडरूमला दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी पाहू शकता. मोठा आहे, मोठ्या फॅमिलीसाठी बिग बंगलो आहे मित्रांनो. व्हीआयपी लोकेशनला बंगलो आहे मित्रांनो. या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोअरची सेकंड रूम पाहत आहोत मित्रांनो. या ठिकाणी या रूम मध्ये आलेलो आहोत. या पण रूमला त्यांनी पीओपी केलेली आहे, छान असं फर्निश केलेलं आहे आणि या रूमला त्यांनी चेंजिंग रूम दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला टॉयलेट बाथरूम पण दिलेले आहे आणि प्लस मध्ये या ठिकाणी त्यांनी ही चेंजिंग रूम दिलेली आहे. या चेंजिंग रूमचा फायदा म्हणजे आपल्याला या ठिकाणी लगेज किंवा कपडे ठेवता येतात मित्रांनो आणि त्याला लगतच त्यांनी टॉयलेट बाथरूम अटॅच असलेली बाथरूम दिलेली आहे. हे झालं थर्ड रूमचा व्ह्यू झालेला आहे मित्रांनो. 3 रूम झाले. आता लास्टची आपण बेडरूम पाहणार आहोत. त्या पण रूमला छान त्यांनी इंटिरियर केलेलं आहे, प्लस ती पण मास्टर बेडरूम त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी ही लास्ट आणि शेवटची फायनल अशी त्यांनी इंटिरियर केलेली छान असं या रूमला त्यांनी इंटिरियर केलेलं आहे. सेमी फर्निचर केलेलं आहे. सर्वच रूमला त्यांनी पीओपी दिलेली आहे. व्हेंटिलेशनचा परिपूर्ण विचार केलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मित्रांनो. आणि या पण रूमला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम प्लस चेंजिंग रूम दिलेली आहेत मित्रांनो. व्हीआयपी बंगलो आहे लातूरात. प्रथमतच हा मोठ्या साईज मध्ये असलेला हा बंगलो आहे मित्रांनो. एकदा नक्की विजिट करा. हे आता आपण पाहू शकता मित्रांनो. या पण रूमला चेंजिंग रूम दिलेली आहे. 2 रूमला त्यांनी चेंजिंग रूम दिलेली आहेत. चेंजिंग म्हणजे या ठिकाणी आपण आपले लगेच कपडे ठेवू शकतो. हे सेकंड रूम पण सेमच त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. आता आपल्याला फायनल रूम पाहणार आहोत. फायनल रूमचा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. फायनल रूम मध्ये जाण्यासाठी आपल्याला या तिन्ही रूमचं त्यांनी डोर आपापसात अटॅच केलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी गॅलरीचा एवढ्या मोठ्या साईज मध्ये पेस सोडलेला आहे आणि गॅलरीला पण पीओपी दिलेली आहे. या ठिकाणी हा व्ह्यू पाहू शकता. छान असा ग्लास पण बसवलेला आहे गॅलरीला मित्रांनो. या ठिकाणी फायनल 3 रूमचा व्ह्यू पाहिलेत मित्रांनो. एकदा नक्की विजिट करा. अधिक माहितीसाठी तुम्ही ओनरला डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेल्या नंबरवरती कॉल करून या प्रॉपर्टी बद्दल माहिती घेऊ शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल लोकेशन पण या प्रॉपर्टीचं दिलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी विवेकानंद चौकातून कृपा सदन शाळेकडे यावं लागेल. त्या शाळेपासूनच ही जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे. मित्रांनो, भेटूयात नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन. तरी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.